अंबरनाथ तालुक्यामध्ये एका देवीच्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेसाठी स्वतः संजय राऊत या ठिकाणी आले होते आणि याच ठिकाणी पाहायला गेलं गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड देखील होत्या, तसेच या वैशाली दरेकर देखील या ठिकाणी होत्या, आपल्यासोबत जोडले गेले आहेत। दरेकरजी काय सांगाल, आज स्वतः राऊत या ठिकाणी आलं होतं, गावची परिस्थिती कसं आहे, स्वतः गणपत गायकवाड यांच्या पत्नी देखील तुमच्यासोबत आहे, त्या भाजपमध्ये जरी असलं तर आता ज्या पद्धतीने प्रकार सुरू आहे त्यानुसार तुमच्याकडे आलात? नाही, गावाला आम्हाला उदंड प्रतिसाद मिळतोय आणि आज हा जो कार्यक्रम होता तो देवळाचा जे जीर्णोद्धार केलेला आहे त्याचा कार्यक्रम होता, त्यासाठी राऊत साहेब हजर झाले होते आणि मला असं वाटतं लोकांचा उत्साह आहे, हरिनाम सप्ताह चालू आहे आणि एक चांगलं मंगलमय आणि असं सुंदरसं वातावरण आहे, त्याचा आनंद घेऊया। Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। नक्कीच या ठिकाणी ज्या पद्धतीने ग्रामदेवकडे आशीर्वाद घेतलेला आहे, कसं बघतात, एककडे श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांचा मुलगा, दुसरीकडे तुम्हाला आता निवडणूक उमेदवारी दिली आहे, त्यामुळे या भागातली कशा प्रकारे परिस्थिती आहे, नेमका विकास कशा प्रकारे झाला आहे का, त्यानुसार तुमचं पाऊल कुठे असेल? नाही, गाव बघितलं असताना गावाचं गाव पण हे टिकलं पाहिजे, परंतु ज्या मूलभूत सोयी सुविधा असतात त्यासुद्धा मिळाल्या पाहिजेत, त्याच्याकडे कटाक्षाने माझं लक्ष असेल आणि मला असं वाटतं की लोकांना बदल हवा आहे, तो लोकांच्या नजरेमध्ये मला दिसतो आहे आणि तो बदल होणार। यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल लोकसभेत पोहोचणार। नक्कीच गणपत गायकवाड यांचा देखील पत्नी या ठिकाणी आलेला आहे, दुःखाचा डोंगर आहे, मात्र अशा प्रकारे कशा प्रकारची आता या रणनीती असणार आहे, गणपत गायकवाड यांच्या पत्नी या गणपत गायकवाड यांच्या समर्थकांचं कसं तुम्हाला समर्थन असतं? नाही, मला असं वाटतं की सुलभा वहिनी ज्या आहेत त्या एक स्त्री आहेत आणि आता मी एक स्त्री आहे आणि स्त्री म्हणून त्यांनासुद्धा माझा नेहमीच पाठिंबा असेल आणि त्यांचासुद्धा मला पाठिंबा आहे असं मला वाटतं, कारण एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीचं दुःख ओळखू शकते आणि वहिनी नेहमीच खुश असतात जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो त्यावेळेला आणि त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत। नारी शक्ती ही मोठ्या प्रमाणात इथं दिसून येईल। नक्कीच नारी शक्तीनेच राक्षसांचा नाश केला होता आणि यावेळेस नारी शक्तीच राक्षसांचा नाश करेल। नक्कीच सुलभाताई, काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर गायकवाड यांचं मोठं नाव आहे आणि भाजपमधनं देखील या ठिकाणी निवडणूक लढवली होती, मात्र आता ती परिस्थिती बघता तुम्हाला भाजपने पाठिंबा दिला का, दर्शवला का, या आत्ता कुठेतरी या ठिकाणी संजय राऊत आले, त्यांनी दरेकर मॅडम देखील सांगितलं त्यांचा पाठिंबा देखील आम्हाला आहे? नाही, हा सर्वपक्षीय कार्यक्रम आहे, मंदिराचा जनोद्धार आहे, त्यासाठी आम्ही उपस्थित राहिलेलो आहे आणि हे मंदिराचं हे नक्कीच या ठिकाणी कशी बघतात, लोकसभेची लढाई कशा प्रकारचा पाठिंबा देणार आहे, श्रीकांत शिंदे इकडचे उमेदवार असणार आहे, जे प्रकार मागे झाले होते, यंदा काय असणार आहे तुमची रणनीती? मी राजकारण हे नाही आहे, मी एक जे माझे मिस्टर आमदार गणपत गायकवाड आहेत, त्यांचं आता ते आत्महत्या आहेत, तर त्यांची जी कामं आहेत ती मी पुढे चालू ठेवणार आहे आणि ती करणार आहे। जनतेचा म्हणजे जे प्रॉब्लेम काय असतील ते मी सोडवायचा प्रयत्न करते त्याच्यात। जनतेसाठी अनेक कामं केलेली आहे, मात्र यंदा लोकसभेसाठी जनता कशा प्रकारची कामं करणार आहे आणि समर्थन कोणाला? समर्थांचं ते नाही मी बोलू शकत। वैशाली दरेकरांना तुमचा पाठिंबा आहे का? त्यांनी सांगितलेलं आहे पाठिंबा कार्यक्रमासाठी नाही बोलवलेले आहेत, हे आमचं गावाच्या राजकीय प्रश्न काहीच विचारू नका, राजकीय प्रश्नासाठी नाही आलेले, शेवटचा प्रश्न याच्यासाठी आलेले आहे, राजकीय प्रश्न नका। शेवटचा प्रश्न, नारी शक्ती सर्व एकत्र आले, कसं बघता महाराष्ट्राच्या हितासाठी काय कशा प्रकारे? महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व नारी शक्ती एकत्र आलेले आहेत, महाराष्ट्राच्या हितासाठी कसं बघतात या ठिकाणी?
नक्कीच या ठिकाणी ग्रामस्थ लोक देखील या ठिकाणी आहेत. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर वैशाली दरेकर यांनी सांगितलं की त्यांचा पाठिंबा आहे. मात्र सध्या तरी ज्या परिस्थिती पाहता या ठिकाणी ग्रामस्थ देवीच्या पाया पडायला आता सर्वच महिला आलेल्या आहेत. वैशाली दरेकर या देखील प्राणप्रतिष्ठेसाठी आलेल्या आहेत. संजय राऊत यांनी देखील या ठिकाणी येऊन त्यांनी ग्रामदेवतेला नतमस्तक केलं. त्यामुळे येणाऱ्या काळात गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कशा प्रकारचा पाठिंबा कोणाला देतील हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामन सुभाष गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे.